साक्षी मानून तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं होतं. आम्ही तुम्हाला समर्पित करीत आहे. ते वचन आठवा, ते वचन आठवा आणि माझा स्वीकार करा. पार्वती माता रोज येऊन महादेवाची पूजा करत होती, पण महादेव समाधीमधून काही बाहेर येत नव्हते. नारायण नारायण. पार्वतीच्या साह्याला आला कामदेव. त्यांनी आपल्या मदन बाणाने शिवाची समाधी अवस्था भंग तर केली, पण शिवाने क्रुद्ध होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले. पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना साथ घालते. स्वामी, तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता? मी बैरागी आहे पार्वती. तू सती रूपातून पार्वती रूपात आलीस, परंतु विकारयुक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल. पण हा मार्ग सोपा नाही, अत्यंत कठीण आहे. या मार्गात पावलोपावली तुला अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत येईल. मी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाईल, पण तुम्हाला पती रूपात प्राप्त करेनच. पाहू, मी तुला केव्हाच ओळखलंय पार्वती. ही कठोर साधना केल्यास तुझी नाही, माझी पण आहे. कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे. पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं